आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। हा बघा किती मस्त आणि छान अगदी गोल्डन क्रिस्पी झालेला आहे आणि अगदी टेस्टी आणि मस्त आहे। चला तर मग कसं बनवूया हीची पद्धत आपण बघूया। चला तर मग आपण बांगडा घेतलेला आहे आणि हा 1 किलो बांगडा आहे आणि ह्याला आपण मीठ लावून फ्रीज मध्ये अर्धा तासासाठी ठेवणार आहे। त्याने माशाची टेस्ट अगदी छान वाटते। अर्धा तास झालेला आहे। आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा मासे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपला मासा स्वच्छ धुवून झालेला आहे की जेणेकरून एक्स्ट्राचे जे मीठ आहे हे स्वच्छ निघून त्याची घाण सुद्धा पूर्ण माशाची निघून जाते। आता आपण माशाचं पेस्ट कसं बनवणार आहे हे दाखवणार आहे। आता मी 1.5 वाटी पाणी उकळायला ठेवत आहे आणि उकळल्यानंतर पाणी ह्याच्यामध्ये मी चिंच घालणार आहे। पाणी उकळलेलं आहे आता मी चिंच ह्याच्यामध्ये थोडी शिजवून घेत आहे। त्याच्यामुळे चिंचेला असा दाटपणा येतो आणि जास्त चिंच शिजल्यामुळे टेस्टी पण खूप होते। आणि हे उकळल्यानंतर मी पूर्ण मॅश करून ह्याच्यातला एक्स्ट्रा चोथा जो आहे हा काढून टाकणार आहे। आता मी हे चिंचेचं पाणी फक्त घेतलेलं आहे। ह्याचा जो चोथा आहे हा असा मी काढून ठेवलेला आहे। इमर्जन्सी तुम्हाला जर माशाची कढी करायची असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी वापरून हे कढीमध्ये सुद्धा मिक्स करू शकता। फक्त पाणी आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे, 1.5 चमचा घालणार आहे। तिखट घालणार आहे मी 3 चमचे घालणार आहे तिखट। बेडगी मिरचीचा मी 1 चमचा घालणार आहे आणि गरम मसाला मी घालणार आहे 1 चमचा आणि टेस्टिंगसाठी मीठ घालणार आहे। आणि आता हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेणार आहे। थोडीशी हळद टाकलेली आहे। सगळं मिक्स करून घ्या, गाठी अजिबात ठेवता कामा नये। जिरेपूड मी थोडंसं टाकले आहे, टेस्टिंग पुरती टाकलेलं आहे जिरेपूड। हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तुम्हाला हवा असेल तुम्ही तर ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळू शकता। मी लिंबू पण पिळलेला आहे अर्धा ह्याच्यामध्ये। हे जर मिश्रण तुम्ही एक 5-10 मिनिटासाठी जरी मुरवत ठेवला तरी अगदी खूप छान होते। मी एक 5 मिनिटासाठी ठेवणार आहे, 5 ते 10 मिनिटासाठी। मी टेस्टिंगसाठी आलं, लसूण, कढीपत्ता ह्याचं पेस्ट करून 1-2 चमचे घालणार आहे। मी आता पेस्ट केलेली आहे ह्याची, हे 2 चमचे घालते आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि फिशला लगेच लावून घ्यायचं। आपला फिश खूप छान आणि मस्त होणार आहे। आत्ताच ह्याचा वास खूप छान सुटलेला आहे। आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता आपण ही फिशला लावून एक 10 ते 15 मिनिटं ठेवून टाकायचं। ही जो आतला भाग आहे ह्याच्यामध्ये पण असं व्यवस्थित लावून घ्यायचं। अशा प्रकारे मी सगळ्या फिशला पेस्ट लावून आता हे फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवायचं। आता अर्धा तास झालेला आहे, मी फ्रीजमधनं बाहेर काढलेलं आहे। आता आपण याला रवा लावून भाजणार आहोत। रवा मी मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतलेला आहे म्हणजे त्याच्याकडून कवर कोटिंग त्याचं खूप छान होते। आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडं 2 ते 3 चमचे मिक्स करत आहे। ते आपण अशा प्रकारे मिक्स करून माशाला घेऊन हे असं लावून घ्यायचं। मी मासा फ्राय आधी केलेला आहे कारण कॅमेरा चालू नसल्यामुळे हा मासा फ्राय कसा करायचा हे दिसलेलं नाही। मी परत एकदा तुम्हाला मासा फ्राय करून दाखवत आहे आणि मी एका पॅन मध्ये 3च मासे टाकणार आहे आणि तेल चांगलं तापलं तरच हे मासे टाकायचे आहेत। जास्त तुम्ही मासे टाकू नका नाही तर व्यवस्थित फ्राय होणार नाही आणि एक तर त्याचं कोटिंग सुद्धा निघून जाईल। मासा खरपूस खालून चांगला मस्तपैकी भाजून घ्या। आता आपला मासा आपण पलटी मारणार आहे। आता खरपूस मस्तपैकी कलर आलेला आहे। असं भाजून घ्या मासा तुम्ही आणि एक स्पूनच्या साहाय्याने सुद्धा पलटी मारू शकता। हे असं साईडला करा म्हणजे तेल हातावर
उसळणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारे मासा पूर्ण तेल घालून घ्या. हे बघा आता आपला मासा झालेला आहे, अगदी मस्त लाल छान कुरकुरीत मस्त टेस्टी झालेला आहे. तर ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझी रेसिपी ट्राय करत राहा, माझा व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.